जबरदस्त जबरदस्त एकदम भावानं खतरनाक व्ह्यू आहेत आणि डेंजर पण आहे. जय श्री महाकाल मित्रांनो, मी पण तुमचं सर्वांचं स्वागत करतो पुन्हा एकदा टाइम टू ट्रॅव्हल मध्ये. आणि आम्ही काल या रूम मध्ये झोपलो होतो. इकडं बघा वातावरण एकदम भारी होता. बाहेर बेकार थंडी आहे पण इथं थंडी नाही वाजत आहे. मला दाखवतो एकदा बाहेर जाऊन. बघा आम्ही इथं झोपलो होतो तिघ जण आणि छोटासाच आहे नाही म्हटलं तरी बघा भिंत छोटी आहे आणि पाटी कसं आहे. हो त्यांचं तिकडं जेवण बनवायचं सामान वगैरे आहे या साईडला. किचन आवाज बरोबर खेळते. यूट्यूब पे डालेंगे. ये भाई है आणि कालचा झरणा एक नॅचरल आहे आणि मस्ती करतोय. ही वातावरण बघा भावाने इकडचं कसं आहे. नेपाळचे आहेत ते पोरं सर्व फॅमिली. एक नंबर आहे. वातावरण एकदम खतरनाक झालेलं आहे ना भाऊ. मजा आली हा ना. हो बारका वर्गा लय मस्ती करतोय. अभिषेक आणि हे आम्ही इथं राहत होतो काल. त्यांचा दार लॉक खुलत नव्हता पण काल खुलला आमच्या तिघांसाठी. आणि इकडं त्यांचं जेवणाचं सामान किचन म्हणा हे आहे. आणि हा इकडं पण ते राहतात. आम्ही इकडं राहिलो मस्त. फुल मस्ती करतो ना. सूर्यनारायण आलेत वरतून जबरदस्त. हा यावी चाललेत आता आपल्या कामासाठी आणि आम्ही पण आता बघतो काय पुढं प्लॅन करायचं. सांगतो तुम्हाला काय होणार आहे पुढं. आज आमचा काल मी आलो संध्याकाळी आणि इथंच राहायला दिलं त्यांनी राहायला आपल्याला. भावाची सेटिंग होती पहिलीच म्हणून आज आम्ही इकडं राहिलेलं आहे. पण बरं झालं भावानं कारण की रात्रीला बेकार झालं असती हालत थंडीमुळे. मजा आली बघा. लवकर सकाळच उठून लोक कामाला लागतात. शेतीवाडीची कामं आहेत इकडं बघा. लोक आपली कामाला लागलेली आहेत. हे बघ कसला आर्मीवाल्यांचा आहे. चला तर मित्रांनो थोडासा फ्रेश वगैरे झालेला आहे आणि आता निघालो आम्ही मानागावकडे. मंदिराचं दर्शन मी उद्या करणार आहे कारण की आज आपल्यासोबत यो भाऊ पण आहे. तो आज संध्याकाळपर्यंत जाणार आहे म्हणून आम्ही मानागावला जाणार आहोत. तिकडचं जरा 2-3 स्पॉट आहेत ते तुम्हाला दाखवणार आहे. आज दिवसभरात जेवढं काय होणार आहे ते सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायची आहे भावानो आणि व्हिडिओला लाईक शेअर करायचं आहे. पण चला तर पहिला आता आम्ही जाऊन चाय नाश्ता करतो. भंडारा चालू आहे तिकडं. तर भंडाऱ्यामध्ये जाऊन चाय नाश्त्याचा आस्वाद घेतो आणि तिकडून डायरेक्ट मानागावला जातो. मानागावला गेलो तर तुम्हाला सर्व डिटेल्समध्ये दाखवणार आहे की कसं काय कुठचा काय आहे. तर मित्रांनो नाश्त्यासाठी इथं भंडारा आहे. नाश्ता बघा एकदम जबरदस्त आहे चाय नाश्ता. चला तर मित्रांनो आता नाश्ता पाणी झालेला आहे. आता आम्ही चाललेलो आहे मानागावकडं. मानागावचा रस्ता असा आहे इकडं. तर बद्रीनाथ मंदिरापासून पुढं आल्यावर हे अशा गाड्या भेटतील तुम्हाला जे डायरेक्ट मानागावमध्ये 50 रुपयात तुम्हाला पोचवतील. आता आम्ही पण 50 रुपयामध्ये ह्या गाडीतनं जातोय आणि डायरेक्ट मानागाववरनं वरती वसुंधरा फॉल. चला चला सोनप्रयाग सेम 50 रुपयाचं आहे. 4-5 किलोमीटर आहे. लय भारी वाटेल. बघूया हे बघा. टॅक्सी वगैरे आहेत. तर भावा 1 किलोमीटर सोडून आमच्याकडनं 50 रुपये घेतलेले आहेत. भावानं आमच्यासोबत मोठा स्कॅम झालेला आहे इकडं. खूप मोठा स्कॅम झालेला आहे भावानो. तुम्ही ह्या गाडी बिडीच्या नादाला लागू नका. डायरेक्ट चालत या तुम्ही. जास्त नाही 10-15 मिनिटं लागतील.
10-15 मिनिटच लागतील आणि आमचे 50 रुपये आज फुकट गेलेत. कारण की आम्हाला फक्त इथून नाही मला अर्धा 2-1.5 किलोमीटर पण नसेल सोडला, लगेच 2 मिनिटात आम्ही इथे आलेलो. 7 किलोमीटर हे बघा वसुंधरा दारा इथून 7 किलोमीटर आहे. बोला आता काय करायचं तुम्ही सांगा. 50 रुपये आमचे फुकट गेलेले आहे. पैसे द्यायलाच नको पाहिजे होते, पण काय आता आपलं जेवण झाल्यावर काय बोलणार नाही, असा विषय झालेला आहे. तर तुम्ही चालत या एकदम मस्तपैकी 10 किलोमीटरचं अंतर. झूम केला तर किती येईल जवळ आहे बघा. आम्ही तिथून इथपर्यंत चाललोय आणि इथून कुठे गेला, इथून फक्त 7 किलोमीटर अजून वसुंधरा धार आहे. वरती ट्रॅक करत जायचं. 7 किलोमीटरला नाही म्हटलं आम्हाला 1-1.5 तासाच्या वरती अंतर जाणार आहे. आमचा टाइम जाणार आहे. वाट लावलेली आता काय बोलू काय समजा नाही झालंय. व्यास गुफा, गणेश गुफा, भीम पूल, सरस्वती मंदिर, वसुंधरा हे सर्व ह्या साईडला आहे. आणि आता आम्ही इकडूनच चाललोय. मित्रांनो आता आम्ही स्वर्गाच्या वाटेवर चालत आहोत आणि आमच्या आधी जाणारी लोक बघा. हे बघा 5 पांडव बघा, जबरदस्त आहे ना, एकदम खतरनाक. वरती डोंगर बघा बाबू. स्वर्गाच्या वाटेवर जायचं म्हणजे काही खायची कामं नाही भावानो, पण एकदम जबरदस्त वातावरण आहे. लय भारी वाटतंय भावानो. हे बघा सरस्वती माता, एकदम भारी वाटतंय. तर मित्रांनो माझ्यासमोर बघताय तुम्ही सरस्वती माता. एकदम इथून या गुफेतनं बाहेर येते आणि थोडीशीच पुढे जाते, त्याच्यानंतर पातालमध्ये जाते डायरेक्ट बघा. आणि हे मंदिर आहे जबरदस्त. मित्रांनो हे बघा, हेच ते दगड आहे जे ज्या टायमाला सरस्वती माताचा वरतून जाण्यासाठी रस्ता बनवला होता भीम यांनी. तुम्हाला एकदा दाखवतो, इथं लिहिलेलं आहे. तर ते ह्या बोर्ड मुले भीम पुल स्वर्ग रोहिणी की ओर बढ़ते हुए इस स्थान पर सरस्वती माता के ऊपर से जाने के लिए ये पत्थर को रख दिया था भीम इन्होंने. अरे बघा अजून आहे पुढं, त्या ह्याच्यामुळे काय दिसत नाही पण तुम्ही वाचू शकताय. आता आपण जे जिथं उभं आहे त्याच्या खाली एक म्हणजे दगड आहे, त्या दगडावरनंच आहे. आणि सरस्वती माता फक्त इथून इथपर्यंत दिसते. ह्याच्या पुढं अलकनंदा बनते, कारण की सरस्वती माता इथून डायरेक्ट पातालमध्ये घुसते, त्याच्यानंतर पुढं दिसतच नाही. हेच ते स्थान आहे, इथून उगम होतं आणि इथंच पाताल. हा रस्ता चाललाय तो स्वर्ग रोहिणी, स्वर्गाकडे जाणारा रस्ता आहे. आणि आपण पण त्याच रस्त्यावर जाणार आहोत, कारण की आपण बघूया जिथपर्यंत जाता येईल आपल्याला तिथपर्यंत आपण जाणार आहोत. आणि इकडं बघा काय वातावरण आहे भावानो, एकदम खतरनाक. हे बघा दगड बिगड बघा, एकदम डेंजर. हे बघ कसा राहिलाय. पुढं बघा एकदा, जबरदस्त. आणि हे इथं माताचं मंदिर वगैरे आहे, जबरदस्त जबरदस्त. मला एक अजून एक गोष्ट दाखवतो. एक दुकान आहे जो माना गावमधलं शेवटचं चायचं दुकान आहे. हे बघा भारतामधलं आपलं शेवटचं चायचं दुकान. घ्या एकदा बघून, आणि जर आलात तर इथं नक्की चाय पिया. सरस्वती माताच्या पाण्याला बघा भावा किती स्पीड आहे इकडे, एकदम जोरात स्पीड चालू आहे. आणि हे मंदिर आहे, पाणी एकदा बघा भावानो, एकदम खतरनाक स्पीड आहे पाण्याला. पण एका ठिकाणी इकडे बघा, ह्या साईडला बघा किती शांत पाणी चाललंय बघा. हे बघा, आणि त्या साईडला तुम्ही बघितलाच असाल, जबरदस्त. हे बघा ते दगड आहे जे नदी पार करताना भीम यांनी इथं टाकला होता. हा दगड आहे तो, हाच तो दगड आहे. आणि आता आम्ही चाललोय वरती स्वर्ग रोहिणीच्या दिशेला, आणि इथून सुरू होतोय हे बघा स्वर्ग रोहिणीचा रस्ता. भावानो हे स्वर्गरोहण मार्ग आहे, जिथून पांडव स्वर्गामध्ये गेले होते. हा हे आणि दगड बघा भावानो, रावस आहे की नाही. हे बघा एकदा
छत्रपती शिवाजी महाराजांना एक मानवंदना देण्याची इच्छा ही आमची झाली. म्हणूनच आज आम्ही शिवगर्जना करून आमचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना एक छोटीशी मानवंदना देतोय. आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम. महाराज गणपती गजाश्वापती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वैष्ठित न्याय अलंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराज राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. सनातन हिंदू धर्म की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय जय श्रीराम. महादेव. तर हे चालले सर्व स्वर्गाच्या दिशेला स्वर्गारोही. रोहन स्वर्गात चाललेत हे सर्व. झालं या पृथ्वीचा कंटाळा आला मला. आता मी स्वर्गात चाललो. पृथ्वीवरच स्वर्ग आहे. चला आलेला आहे तर जाऊनच येऊ. हाँ वहाँ पे क्योंकि यहाँ पे मोदी जी का भी फोटो है. मोदी जी जहाँ पे रहते वहाँ पे चाय होती है. चलो चाय पी लेते हैं. आणि भावाने ह्या डोंगरावर बघा. पिएगा भाई? नाही भाई भाई तूने पुरा येल्लो येल्लो बारीक बारीक फुलं सुटले मस्तपैकी. हा वाचूनच सा बोलतोय. अरे असा बोल ना भावा. भारतातला शेवटचा दुकान चायवाला. आणि हा आपला मोदी चायवाला. वाला हूँ. हे मोदी के गाव वाला चायवाला. आणि हे शेवटचं गाव आहे भावानं. इथं चाय बी मस्त दणकावून स्टाइल गुजराती चाय की दुकान. आणि इथे चाय पिऊया आणि स्वर्गात जाऊया आपण. डायरेक्ट स्वर्गात. चाय मध्ये बघा काय काय भेटतं. एकदम खतरनाक चकना बिकना सर्व आहे जे पाहिजे ते. काय पिणार मोदी? अरे तिकडे कोल्ड्रिंक बिल्डिंग्स पण आहेत. हे इकडं थंडागार वाटल्या पटल्या आहेत. भावाने इकडं लिहिलंय बघा. बोर्ड दाखवतो एकदा तुम्हाला. क्या लिखा है वो देख अभी. फर्स्ट शॉप ऑफ इंडिया माना. ये गलत है यार. माना ऑफ इंडिया. इकडं बघा भावानं. जबरदस्त. माना गाव मधल्या शेवटच्या दुकानातली शेवटची चाय म्हटली तरी चालेल. आता आम्ही पितोय. हा पण भाव आहे राजस्थान गुजरातचा. आपण थांबणार रेट. आपण भाव आहे आपला राजस्थानचा. सॉरी हा पण भाव आहे गुजरातचा. आणि ह्यो आपल्या इकडचा जायचा आहे महाराष्ट्र पब्लिकवाला. आणि चाय की छोटी तो नहीं पर बड़ी शॉप है. बड़ी शॉप आहे. भावाने चाय लवकर संपूया कारण की पावसाने पाणी टाकला तर चाय कम पानी ज़्यादा लगेगा. इसके लिए जल्दी खत्म करते हैं. चला भेटूया ना. माना गाव. भावानो स्वर्गात जायचा रस्ता काय साधा सोपा नाही भावानो. लय कठीण बेकार आहे. आणि हे डोंगर बिंगर दिसतात ना तुम्हाला. हे बघा ह्यांच्यामध्ये ऋषीमुनी तपस्या करतात. पण तुम्हाला बघण्याचा नजरिया वेगळा पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला एक दिव्य दृष्टी पाहिजे. अंतर यामी बनावा लागा. तेव्हा तुम्ही या डोंगरांमधले ऋषीमुनी जे तपस्या करतात ते तुम्हाला दिसतील. हर एक डोंगराची वेगवेगळी आकृती आहे. आणि कलाकृती बघण्यासाठी तुम्हाला इकडेच यावं लागेल. आणि कलशी टाकून आम्ही आत्तापर्यंत पोचलेलो अर्ध्यापर्यंत. आणि इथून पुढं अजून नाही म्हटलं तरी बराच टाईम आहे. आम्ही पोचतोय वसुंधरा. जिथं पापी लोकांना जागा नाही आणि जागा आहे काय बघायला चाललोय आम्ही. डोंगर बघा भावानं. अर्धे डोंगर ढगाच्या आड लपलेले आहेत. थोडा क्लायमॅक्स उलट आहे त्याच्यामुळे जरासा व्ह्यूमध्ये हे होते. पण डोंगर बघा भावा लय डेंजर. बघा ह्या व्हिडिओला जरा पोस्ट करून तुम्ही बघा इथं काय तुम्हाला दिसतंय काय बघा. तर मित्रांनो आम्ही मस्तपैकी एका
जागेवर सपाट जागेवर झोपलेला आहे. मस्त मजा येते. लय जबरदस्त फोटोशूट वगैरे चालू आहे एकदम रावसमध्ये. लय भारी वाटतंय भावानो. एकदम काय मौमौत गादी बिदी आहे भावानो. तुम्हाला यायला लागल वसुंधरा पॉलमध्ये. आणि लय जबरदस्त भावानो, लय जबरदस्त. समोरचा व्ह्यू बघा एकदम खतरनाक आहे. इकडं बघा एकदा, हे बघा जबरदस्त जबरदस्त भावानो. नक्की या बद्रीनाथ मध्ये आणि इकडे तर नक्की फिरा. काय सीन आहे भावानो, एक नंबर एक नंबर सीन आहे भावानो. तुम्हाला यावा लागतंय. यस. तर मित्रांनो आता आपण अशा जागेवर आलेला भांडी. एकदम खतरनाक व्ह्यू आहे. तुम्हाला दाखवतो इकडचा. जबरदस्त 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 एकदम भावानो खतरनाक व्ह्यू आहे. आणि लय डेंजर पण आहे कारण की आपण जास्त पुढे जाणार नाही. आणि खाली दरी आहे दरी, त्याच्यामुळे आपण काय जाणार नाही भावानो. इकडं बघा एकदा काय वातावरण आहे. भेंडी गवार वरती डोंगर बिंगर बघा. वापिस जा रहे हो क्यों? अरे बारिश तो 2-2 मिनट में आती जाएगी. हा जय श्री महाकाल. तर भावानो पाऊस एकदम जोरात चालू झालाय. तर आम्ही फुल ॲडव्हेंचर करत. एक दगड आहे, दगडाच्या खाली अशी जागा आहे, तिथं आम्ही थांबलेलं आहे. हे बघ भाऊ तो आमच्यासोबत होता, तो गेला. आणि पाऊस पण आता वातावरण एकदम दंदाट. आणि इकडचं वातावरण बघा फुल पावसाचं झालंय. फुल ढगाळ वातावरण आहे. वसुंधरा बघितल्याशिवाय आम्ही जाणारच नाही आता. ऐकणार नाही आम्ही पण. काय भावा जेवढा म्हणजे आलेलं आहे तर शेवटला जर इथून नाही गेलो आपण दर्शन करून किंवा बघून नाही गेलो तर आपल्याला नंतर वाटेल की भावा अरे त्या टायमाला बद्रीनाथला गेलो होतो, त्या टायमाला बघितलं असतं तर बरं झालं असतं. पण आता तसं काय नाही. पण आम्ही थांबणार. भले पाऊस होते काही होते इथं थांबू आम्ही, पण दर्शन करूनच जा. तिथपर्यंत जय श्री महाकाल. भावानो पुढं बघा पुढचे डोंगर दिसेना झाले, फक्त ढग ढग ढग. आणि वातावरण एकदम थंडगार हवा सुटलेली आहे. इकडं बघा एकदा, हे बघा जबरदस्त. हात पण भावानो एकदम हे झाले थंड थंड. बेकार थंडी वाजायला लागली. तर मित्रांनो पाऊस एकदम बेकार लागायला लागलाय. मौसम एकदम खराब आहे आज. आणि असं दगडाचा सहारा घेत आम्ही पुढं पुढं चाललोय. पण एकदम मौसम दाखवतो तुम्हाला. वातावरण बघा फुल पावसाचं वातावरण. मला वाटतं म्हणजे आपल्या गावाला कसं पावसाचं वातावरण एकदम होतं. भावानो गडगडायला लागलं एकदम दणकट वातावरण. भावानो पुरा ढग धरलेत आणि आम्ही आता इथं फसलेला आहे. भावानो काय सांगायचं फुल डेंजर फसलेलं आहे. आता इथून जायचं म्हटलं तरी 7-8 किलोमीटर मागं आम्ही बद्रीनाथ मंदिर सोडलेलं आहे. आणि आमच्या बॅगा पण तिकडं आहेत ना. आमच्याकडे रेनकोट आहे ना काय आहे काहीच नाही. फक्त हे बघ जे अंगावर कपडे आहेत तेच घालून इथं थांबलेले आहे बाबो. आणि लय डेंजर भावानो. काय भरोसा नाही काय होईल आज रात्री. आणि आज आम्ही ऑफसी होतोय की नाही ते पण काय आम्हाला माहिती नाही. बघू काय होत आहे. तर जय बद्री विशाल. बारिश नीचे होती है, बर्फ ऊपर गिरती है. तिकडचं मौसम बघा भावानो थोडं थोडं कमी होतंय आणि पाऊस पडतेच. आता आम्ही इकडं थांबलेलो आहे. आग वगैरे लावलेली आहे. बाबा लोक वगैरे आहेत. अर्धा 1 तास थांबलेला भावानो. आणि आता निघालेलं जरा वातावरण जरा साफ झालंय हलका. हे बघा लगेच ताजा ताजा बर्फ पडला पटकन. बेकार. हे बाबा होते लय बकचोदी करत होते. लय बेकार. हर हर महादेव. चलो आपण आता वसुंधरा फ्लो देखून बघूनच येणार आहोत आपण भावानो. आपण पण हार मानलेली नाही. वातावरण बघा भावानो हे पुरं ढगांनी धरलंय पुरा. हे बघा खतरनाक व्ह्यू आहे. हे रस्ता बघा एकदा पुरा बर्फ बर्फ. स्केटिंग खेळायला एक नंबर आहे. आणि रस्ता बघा भावानो पाय घसरला का संपला विषय कारभार. डायरेक्ट खाली इथून चौकास जायला लागते बाबू. पाय सरकते भावानो. इथून पडला तर गेलाच समजायचं 100% खाली गेला. हे बघा रस्ता बघा भावानो कसं से भाई साहब. भावानो इकडं एकदम ढग बघा डोंगराला पुरं कव्हर करून घेतले नाही. हे बघा एकदा
जबरदस्त यार, जबरदस्त. इकडं बघा बर्फच बर्फ, वातावरण जरा खुल्लं आहे एकदम. नजारे बघा, थोडासा हलका उजेड आल्यासारखं वाटतंय. आणि वसुधारा हीच आहे असं मला वाटतंय. थोडंसं जवळ आलेलं आहे वातावरण बघा. आणि इकडं खाली बघा एकदम घर वगैरे आहेत. इकडं थांबायला काय टेन्शनच नाही. जर तुमच्याकडे टेंट वगैरे असेल ना, फुल इकडचे नजारे घेत तुम्ही आरामात राहू शकता. काय नजारे आहेत बाबा बाबू. असे नजारे बघण्यासाठीच आपण आलेलो आहे. हे बघा अर्धा डोंगर त्या ढगाच्या वरती आहे भावानं. हे बघा खतरनाक खतरनाक. हे असे अनुभव घ्यायचे असते ना तुम्हाला, नक्की तुम्हाला इकडे यावं लागेल बद्रीनाथ. जय बद्रीनाथ. ढग बघा डोंगराच्या खालती आलेत. हे बघा इकडं बघा खतरनाक. जन्नत ही जन्नत हाय साफ. आम्ही तिकडून खालून असं फिरत इथपर्यंत पोचलेलं आहे. आणि इकडचे नजारे बघून तर काय वाटतंय एकदा कमेंट करून तुम्ही पण भावानं सांगा जरा. मस्त रावस. फक्त 1 किलोमीटर राहिलंय. आणि हे बघा इकडं दिसते ही गुफा, त्याच्या खालतीच आहे. फक्त 1 किलोमीटर असेल मला वाटतं. असं फिरत जायचं आहे. लय जबरदस्त माहोल आहे. आणि पावसाचं वातावरण जरा थांबलं आहे त्याच्यामुळे बरं आहे. एकदम जबरदस्त नजारे आहेत. आणि थंड हवा आहे एकदम. कान बिन गारटून गेलेत. लय बेकार थंडी आहे, खतरनाक. हे बघा नजारे बघा नजारे. वसुधारा होय होय होय. थोडासा राहिलाय आणि भावा ढगाने पुरा डोंगर झाकून टाकलाय. एकदम खतरनाक व्ह्यू बाबू. इथूनच तयार होते अलकनंदा. हे बघा काय नजारे. आणि हे बघा इकडं वसुधारा 1 नंबर. आणि खाली बघा बर्फ डायरेक्ट बनते बर्फ. आणि एवढी गार हवा सुटलेली भावानं काय विचारू नका. मौसम परत वरतून तयार होत आहे. 100% 10-15 मिनटात पाऊस येणार 100%. कारण की मौसम एकदम डेंजर होत चालला आहे. खतरनाक खतरनाक. आता आम्ही बघूया जिथपर्यंत जाते. पब्लिक तर गेलं आहे तिथपर्यंत आम्ही जातो. वसुधाराला एकदम जवळून बघतो. 2-4 पाण्याचे थेंब आमच्यावर आले तर आम्ही पण पवित्र होऊन जाऊ. आणि हीच गुफा आहे असं म्हणतात की पांडव इकडूनच गेलेत स्वर्गाच्या रस्त्यावर. हे बघा काय खतरनाक व्ह्यू आहेत नाही. फायनली भावानो आपण आता पोचलेलं आहे वसुधारा. आणि तुम्ही माझ्यासमोर बघताय हे बघा वरतून येते ती वसुधारा. आणि ही गुफा आहे एक. आणि बर्फ पाणी खाली डायरेक्ट जमतोय. पाणी इकडून खालून पण येते हे बघा. आणि या साईडला बघा काय नजारे आहेत. आता सीधा खाली पाणी चाललंय. बर्फ पुरा बर्फाचा एरिया बनलेला आहे. हे बघा डेंजर आहे डेंजर. फायनली भावानं पाण्याला एवढा करंट आहे काय विचारणं सोय नाही. लय डेंजर पाणी आहे भावानं. अंगावर घेऊ शकणार नाही असं पाणी आहे खरोखर. फायनली पोचलेलं आहे भावानं आपण. लय जबरदस्त. आणि इकडचं वातावरण आहे ना भावानं 5-5 मिनटाला बदलत राहतंय. काय होईल सांगू शकत नाही. आणि इकडचा बघा नजारा. खरे हे रस्ते आहेत की काय काय समजत नाही. पण बघा एकदा वातावरण पाठी बघा एकदा काय झालं आहे. परत पावसाची येण्याची दाट शक्यता आहे. पाऊस यायच्या आधी आम्ही दर्शन करतो आणि इथून निघतो. वसुधारा असं म्हटलं जातं की जे चांगली लोक आहेत त्यांच्यावरच हा पाणी पडतं. आणि जे पापी आहेत त्यांच्यावर हे पाण्याचा एक थेंब पण नाही पडत. पण आता कलियुगामध्ये असं झालं आहे की हे फक्त असं नावासाठी राहिलं आहे. जे पहिलं होतं ते तसं नाही राहिलं आहे. कारण की नाहीतर पहिलं पाणी पडायचं जे चांगली लोकं होती त्यांच्यावर. आणि जे कोण वाईट कृत्य केलेले लोक असतील वाईट लोक असतील त्यांच्यावर पाणी पडायचंच नाही. रिटर्न पाणी जायचं. विचार करा पहिला कसं असेल. पण आताच्या कलियुगमध्ये हे सर्व बंद झालं आहे. असं वरदान भेटलं होतं. चला जवळ जाऊन दाखवतो तुम्हाला. आता सर्वांवरच वसुधारा पडते. लोक बघा थंडी थंडी हवा. आणि अजून लोक येत आहेत. हे बघा खतरनाक वसुधारा. आणि हे बर्फ आहे म्हणून आपण तिकडं पुढे जाऊ शकत नाही. जर पाय बी सरकलं का डायरेक्ट खाली आहे की नाही. हां हो ना.
फिर भी भाई जा रहा है यार. हे बघ. भाई हम ही लाइक करेंगे यार. हे बघा. नो मॅट. लय डेंजर आहे. चाललेलं आहे. बर्फामध्ये मजाक नाही भावानं, मजाक नाही. हो नशिबा बाबू. पोचलो. पोचतोय भावानं. पाय एवढे सरकतात काय सांगू. आणि हे बघा बाबो कडक वसुधारा. हर हर महादेव. भावानं डेंजर आहे. मी पण तुम्ही ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी जातोय बिंदास. भावानं पावसातनं भिजल रे. आपल्याकडे थंडीचं काहीच नाही आहे. थांबा जरा सेट करायला लागेल आपल्याला, त्याच्यानंतर जाऊया. चला. फुल डेंजर. हो. आरामात ये. हा जा. वसुधारा. काय व्ह्यू आहे भावानं, खतरनाक. आराम से भाव. खतरनाक यार, खतरनाक भाई साहब. बहुत डेंजर है भाई. कान नाक में गया भाई. मेरी तो हिम्मत नहीं होगी आगे जाने की. भाई साहब एक नंबर है. खतरों के खिलाड़ी बनना है तो आ जाओ और ऊपर जाओ भाई. मेरे हाथ भी जम गए भाई कसम से भाई. बर्फ एकदम कानों बिनों पे लगी है भाई साहब. बहुत मजा आ रहा है. हो. खतरनाक भावाने खतरनाक आहे. आपण पण ॲडव्हेंचर केला असता पण आपली फाटून 4 झालेली आहे. त्याच्यामुळे आपण काय जाणार नाही. हे सर्व चाललेत आता रिटर्न. हे बघा भावानं मी पण प्रयत्न करून पोचतोय, कारण की आपण पण फुल ॲडव्हेंचर करतोय. जीवनामध्ये आलेलं आहे तर ॲडव्हेंचर झाला पाहिजे. हे बघा वसुधारा. ओ भाई साहब. हो. एकदम बर्फ गोठण्यासारखा आहे. बाबा जय श्रीराम. खतरनाक. भाऊ फायनली पोचलेला आहे तुमचा भाव वसुधाराच्या खालती. आणि एकदम मजा. हात बिल चालवलं भावानं. तुमचा भाव नाही म्हणून शेवटी पोचला. वरतून वसुधारा पोचते. खतरनाक भावाने खतरनाक. भावानं जास्त काय आपण थांबणार नाही. का माहितीये, कारण की आजारी पडण्याची जास्त शक्यता आहे. आणि पाण्याने पुरा भिजवलाय. निघतो आपण. निघूया. हर हर महादेव. जय शिव शंभो. काशी विश्वनाथ उच्चैठ राजा महाकाल की जय हो. बर्फ यो बघा काय चाललंय व्ह्यू. तर भावानं भरपूर स्लाइड मारली तुम्हाला बघायला भेटला सर, पण हात बीत पुरे एकदम बेकार झाले होते भावानं. आणि इकडं सूर्यनारायण आलेत आता वरती. एकदम जबरदस्त. हात पुरे सून झाले, कारण की मी बर्फाला हात असं लावत आलो. आपल्याला तर माहिती नाही, फर्स्ट टाइम यांनी उडी मारला, त्याच्यानंतर आपण पण भेड बकरीसारखा त्याच्या पाठापाठ उड्या मारायला लागलो. भावानं पुरा हात एकदम जाम म्हणजे बेकार. मला वाटलं आता खतम झाली कहाणी, पण इथं जरा बाहेर आल्यावर जरा बरा वाटला. आणि सूर्यनारायणाने दर्शन दिले म्हणून जरा बरा वाटतं. थंडी वाजत नाही एवढी, पण लय एवढी बेकार थंडी आहे पावसामुळे. लय बेकार. जबरदस्त. आणि तरी पण अजून पोरं बघा तिकडं आहेत. काय लोक वरती गेलेत हे बघ. आणि तिथं आहे ना खाली खड्डा आहे, त्याच्यात जर गेला तर माणूस खतम कहाणी. जबरदस्त आहे ना. लय मजा आली. फुल ॲडव्हेंचर. तर चला तर मित्रांनो आता आम्ही जातो, कारण की बेकार थंडी वाजते आणि एकदम भिजलेलं आहे आपण. पॅन्ट बीट भिजून गेले पुरी. आता हलकी सुकायला लागले, पण बर्फाने पुरं हातबीत एकदम गारठवून टाकलं. आणि आता आम्ही निघतो परत बद्रीनाथ मंदिराकडं. लय डेंजर वाटते. कसं वाटला? भरपूर गारगार वाटतंय. कसं वाटतंय? बरं वाटतंय. गारगार वाटतंय. लय डेंजर. गारगार वाटतंय. हां लय डेंजर. आता कसं वाटतंय? गारगार वाटतंय. जबरदस्त. आणि हात बीत गारटलेत भावानो. आता काय आपल्या बोलायची ताकद नाही राहिले. खाली उतरल्यावरच बोलू. लय डेंजर भाव, लय डेंजर. चला मित्रांनो आपण काय थांबू शकत नाही जास्त टाइम. इथूनच अलकनंदा तयार होते आणि वरती भिजलो आणि हालत एवढी बेकार खराब झाली ना काय सांगू. विचारच सोय नाही भावानो. लय बेकार खतरनाक ॲडव्हेंचर आणि फुल मजा पण आली.
आणि हातबीत एकदम लाल झाले. त्या बर्फाला घासत खाली आलो मी. मला मजा वाटली पहिली स्टार्टिंगला, पण नंतर पाठून 4 झाली भावानं. खरोखर भावानं रिअल एक्सपिरियन्स सांगतो तुम्हाला. लय बेकार. पॅन्ट बिंट पुरी भिजली, पुरी कपडा भिजले, त्याच्याने अजून थंडी वाजते. बर्फ एवढा साधा वाटतो पण साधा नाही आहे भावानं, साधा नाही आहे. तर मित्रांनो आता आम्ही वापसी परत रिटर्न चाललेलं आहे भावानं, कारण की इकडं जास्त टाईम थांबणं पण कठीण आहे, कारण की इकडचं वातावरण लय डेंजर आहे. इकडं बघा एकदा, मौसम इकडचं कधी पण बदलू शकतो, त्याच्यामुळे आपण जास्त टाईम थांबणार नाही भावानं आणि सीधा निघूया बद्रीनाथ मंदिराजवळ. चला, थांबण्यात काय अर्थ नाही, कारण की हातबीत एकदम आकडत चालले. त्याच्या आधी आपल्याला आग घ्यावं लागेल. आपण जिथं मगाशी आग लावली तिथं जाऊन आता जरा सिक्युरिटी घेऊ, त्याच्यानंतर पुढं जाऊ, कारण की लय डेंजर वाटतंय भावानो, लय डेंजर. हातबीत दुखायला लागले, हे बघा पुरे लाल झाले हातबीत, बघा बेकार. काय बोलायची ताकद पण नाही राहिले भावानो, काय सांगू यार, लय बेकार. तर तुम्ही एकदा एक्सपिरियन्स करा वसुंधरा. अर्ध्या तासाच्या प्रवासानंतर आम्ही पोचलेलं आहे भावांनो. तिकडं राहायची काय आपली ताकद राहिली नाही आणि आता आपण पोचलेलं आहे मानागाव. आणि मानागावचा नजारा बघा एकदा कसं दिसतंय, जबरदस्त खतरनाक आहे की नाही. हे बघा एकदा, इथं मंदिर पण आहे, लय जबरदस्त व्ह्यू आहे. मानागाव आहे शेवटचं गाव भारताचं. आणि आता आम्ही पोचलेलं आहे इथे मानागाव. तर मित्रांनो मानागावमध्ये पोचलेलं आहे आणि इकडं बघा एकदा, हे वरती जे रस्ता जातो ना, ते वरती चायना बॉर्डरच्या इकडे जातो आहे. नाही म्हटलं तर इथे 60-70 किलोमीटर लांब आहे. त्या साईडला एक झील आहे, पण तिकडे जाण्यासाठी परमिशन लागते, तरच तुम्ही तिकडे जाऊ शकता, नाहीतर मुश्किल आहे. चला, तर आता आपण पोचलेलं आहे मानागावमध्ये फायनली. आणि इकडचे घोडे खच्चर बघा एकदम जबरदस्त चालतं. आता भावानं पुढं काय भेटलं तर दाखवतो. आता पोचलेलं आहे आम्ही मानागावमध्ये, त्याच्या पुढचा काय विषय आहे ते सांगतो तुम्हाला. पब्लिक बघा एकदा किती आहे, लय अफाट पब्लिक आहे, भरपूर, म्हाताऱ्यांपासून मोठ्यांपासून छोट्यांपर्यंत. आणि ही बघा इकडून चालली ती माता सरस्वती माईचं आणि अलकनंदाचं संगम होतं तिथं, म्हणजे एकत्र होऊन जातात. पण जिथून सरस्वती माईचं उगमस्थान आहे ते ह्या साईडला आहे. हे बघा स्टार्टिंगला आपण चाललो होतो ते आहे इकडं आहे. हे बघा, हे इथून ह्या साईडून सरस्वती माईचं दर्शन होतं बघा. फायनली भावानं आम्ही बद्रीनाथ मंदिराच्या जवळ पोचलेलं आहे मानागाववरून. आणि मानागाव हे आहे की भारतातलं शेवटचं गाव आहे. आणि तिकडून आता आम्ही बद्रीनाथला आले. तिथून काय 4-5 किलोमीटर आहे. चालत पण जाऊ शकता तुम्ही किंवा गाडीने पण जाऊ शकता, जसं जमेल तसं जाऊ शकता तुम्ही. आता आम्ही पोचलेलं आहे मानागावपासून बद्रीनाथपर्यंत. आता आम्ही पोचलेलं आहे बद्रीनाथमध्ये. आणि एक भंडारा आहे, विशाल भंडारा, तिथंच थांबलेलं आहे. असं थांबलेलं आहे. आजचं जेवण इथंच करू. आणि मग आमचा टेंट कुठं आहे माहिती आहे का, आमची जागा हे बघा, हे तिकडं वरती दिसतंय वरच्या साईडला, हे त्या साईडला आम्ही राहतोय. तर थोड्या टायमात दाखवतो पुढं काय होणार आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. चला तर मित्रांनो, आपला आजचा दिवस लय भारी गेला आहे. मस्तपैकी मजा केलेली एकदम डोंगरात बर्फात. तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला असाल. आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो. आणि आज आमचं नवीन जागा आहे, हे त्यांचं किचन आहे. इकडंच आम्ही झोपलेलं, कारण की ते त्या साईडचं पाठीमागे आहे. इथं पाऊस पडतोय बाहेर, त्याच्यामुळे पाणी टपकतंय. आणि रात्रभर जर पाऊस पडला तर आमचे वांदे होतील, म्हणून आज इकडं झोपतोय. पुरा आम्ही पण भिजलेलं आहे, पुरा येता फुल पावसामुळे वाट लागले. भेटूयात उद्या. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भावाला फुल सपोर्ट दाखवा. जय श्री महाकाल.